कडूंच्या समर्थकांची जाळपोळ सुरू, समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांनी जाळले टायर। आंदोलकांनी हिंसाचार करू नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं ही प्राथमिकता, फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला कडूंनी धुडकावलं, बच्चू कडू समर्थकांसह उतरले रेल्वे रुळांवर। बच्चू कडूंच्या आंदोलनावरून राऊत आणि कृषी मंत्री भिडले, बच्चू कडूंना अर्बन नक्षल ठरवण्याचा प्रयत्न, राऊतांचं वक्तव्य, भरणेंनी राऊतांचा दावा फेटाळला। ठाकरेंच्या मोर्चाबाबत कमालीचा संभ्रम, एकाच मोर्चाला सुरू करण्याची ठिकाणे 2, 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत ठाकरेंमध्ये समन्वय नाही। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं फायटर जेट राफेलमधून उड्डाण, हरियाणातील अंबाला हवाई दल तळावरून मुर्मूंची आकाश झेप। राष्ट्रपतींनी यापूर्वी सुखोई 30 या लढाऊ विमानातून केलं होतं उड्डाण। नोव्हेंबरमध्ये बँका 11 दिवस बंद, 5 रविवार आणि 2 शनिवार वगळता वेगवेगळ्या ठिकाणी बँका 4 दिवस बंद, वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण 11 दिवस बँका बंद राहणार। आंदोलनस्थळी बैठक ही मागणी मान्य नाही, मंत्री बावनकुळेंनी आंदोलकांना थेट सुनावलं। भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं सरकारांना दमच भरला, तातडीनं प्रतिज्ञापत्र द्या, अन्यथा खुली सुनावणी। भटक्या कुत्र्यांविरोधात तक्रारीची घेतली गंभीर दखल। पंतप्रधान मोदी 29 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर, मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित। कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांमध्ये जोरदार हाणामारी, ट्रेनमध्ये चढण्यावरून महिलांमध्ये वाद, हाणामारी बघायला पाहणाऱ्यांची गर्दी, कल्याण रेल्वे स्थानकात महिला भिडल्या। मोन्था चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकलं, ओडिशा किनारपट्टीवर वेगाने वाहिले वारे, ओडिशाच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा। नाशिकमधून हैदराबादसाठी इंडिगोची विमान सेवा सुरू, मंगळवारी ओझर विमानतळावरून 1654 प्रवाशांनी केला प्रवास, नाशिकहून इंदूर मार्गे जयपूर आणि हैदराबादसाठी सेवा। समुद्रात वादळी स्थितीमुळे मासेमारी बंद, मासेमारीवरच उदरनिर्वाह असलेले मच्छीमार संकटात, गेल्या 45 दिवसांपासून मासेमारी बंदच, शासनाने मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। पनीर खाताय, सावध व्हा, रिक्षातून भेसळयुक्त पनीरची वाहतूक, पोलिसांनी केलेल्या कारवाईत 134 किलो पनीर जप्त, एकूण 28,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। वादळी सदृश्य स्थितीचा फटका पर्यटनाला, समुद्री जलक्रीडा बंद असल्यानं पर्यटकांचा हिरमोड, पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम। फडणवीसांच्या गृहमंत्री पदाविरोधात एकजूट, महाराष्ट्राला दुसरा गृहमंत्री हवाय, महाविकास आघाडीचं मागणी। अमरावती महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, सुमारे 511 बांगलादेशी रोहिंग्यांना दिली बेकायदा जन्म प्रमाणपत्र। फलटण महिला डॉक्टरची डायरी पोलिसांनी केली जप्त, डायरीत कामाच्या नोंदींसह दबावाचाही उल्लेख, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती। मुंबईत 10 नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणी सुरू होणार, 10 ते 30 नोव्हेंबरपर्यंत पहिल्या टप्प्याची पूर्वचाचणी। मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण, गेली 45 वर्ष माओवादी संघटनेत होता सक्रिय। कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, अनेक वर्षांपासून रखडलेला आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर सुटला, बाजार मूल्याच्या केवळ 5% रक्कम जमा केल्यानंतर जमीन मिळणार। 8व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी, 50 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार, 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणी।